राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 4.5 तास शिल्लक आहेत। मात्र अद्याप शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवारच ठरलेला नाहीये। राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे। माजी खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे, कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक तसंच काँग्रेस सोडून आलेले संजय निरुपम यांच्या नावाचा समावेश आहे। माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नावही पहिल्या क्रमांकावर चर्चेत आहे। तसंच प्रवक्त्या शायना एनसी आणि ज्योती वाघमारे यांचीही नावं चर्चेत आहेत। अनेक इच्छुकांनी नंदनवन इथे शिंदेंना भेट देऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे। जागा एक, इच्छुक अनेक असल्यामुळे शिंदेंना सुवर्णमध्य साधून निर्णय घेणं आवश्यक आहे। आता राज्यसभेसाठी शिवसेनेकडून शिंदे कुणाचं नाव पुढे करतात आणि पक्षात त्याचे पडसाद काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, हो नाही करता महाविकास आघाडीचा उमेदवारही ठरला, पण शिवसेनेचा उमेदवार का ठरत नाहीये? नेमकी काय अडचण आहे? ज्या प्रकारे इच्छुकांची यादी आपण बघितली, ज्यामध्ये ज्येष्ठ नेते आहेत, माजी खासदार आहेत, अनुभवी नेते आहेत, प्रवक्ते आहेत आणि 7-8 इच्छुक आहेत आणि त्यातल्या एकाला राज्यसभेची उमेदवारी द्यायची आणि त्यामुळेच काल आपण बघितलं तर दुपारनंतर बैठकांवर बैठका नंदनवनला सुरू होत्या, मात्र निर्णय हा झालेला नाहीये। जसं तू म्हणालीस की 4.5 तास, आता साधारणपणे 10:30 वाजलेले आहेत। 3 वाजेपर्यंत राज्यसभेच्या उमेदवारीची अर्ज भरण्याची वेळ आहे, मात्र अजूनही अधिकृतरित्या शिंदे शिवसेनेकडनं उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये। जी नावं सांगितण्यात आली, ज्यामध्ये प्रवक्त्या शायना एनसीचं नाव आहे, त्यासोबतच माजी खासदार राहुल शेवाळेंचं नाव आहे, प्रवक्त्या ज्योती वाघमारेंचं नाव आहे, माजी खासदार संजय निरुपम, त्यासोबतच गजानन कीर्तीकर यांचं नाव आहे। मात्र जी माहिती आता सूत्रांकडनं मिळते त्यामध्ये ज्योती वाघमारे त्यासोबत राहुल शेवाळे या 2 जणांची नावही आघाडीवर आहेत आणि अगदी काही अर्ध्या तासामध्ये अधिकृत नाव शिंदे शिवसेनेकडनं येईल। दुसरीकडे आपण बघितलं तर जसं तू म्हणालीस की महाविकास आघाडी, कारण आपण बघितलं 2 आठवडा चर्चा सुरू होती की महाविकास आघाडीमधनं कोणाला उमेदवारी देणार, तर थोड्या वेळात शरद पवारांचा अर्ज हा भरला जाईल, ज्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ त्यासोबतच उद्धव ठाकरे सुद्धा विधान भवनात उपस्थित राहणार आहेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीचे जे अर्ज आहेत, खास करून भाजपचे 4 उमेदवारांचे अर्ज सुद्धा 12:30 वाजताच्या दरम्यान भरले जातील। उमेदवार सुद्धा एक साधारणपणे 12-12:30 विधान भवनात येतील आणि अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पार्थ पवारांचा अर्ज, ज्यासाठी सुनेत्रा पवार त्यासोबतच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे सर्व नेते विधान भवनात आलेले पाहायला मिळतील। मात्र शिंदेंच्या शिवसेनेचा नेमका कोण उमेदवार असणार हा सस्पेन्स अजूनही कायम आहे। अशी चर्चा आहे की 2 उमेदवार देण्याचा शिंदे शिवसेनेचा विचार आहे, मात्र गणित तसं जुळत नाही आणि त्यामुळे एकच उमेदवार असेल, मात्र तो कोणता नेमका असेल हे काही वेळात आपल्याला कळेल। वेदांत, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईकांनी शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवारासंदर्भात नेमकं काय म्हटलंय पाहूया। शिवसेनेमध्ये सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे 11 वाजता त्या संदर्भातील घोषणा माननीय मुख्य नेते करतील, त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला थांबायला काही हरकत नाही असं मला वाटतं। कुणाची नावं असेल, सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची भूमिका शिवसेनेची आधीपासून आहे। जो शिवसैनिक संघटनेला बळ देईल, ताकद देईल, संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करेल, त्यांनी अहोरात्र परिश्रम करून संघटना वाढवण्यासाठी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याची भूमिका ज्या शिवसैनिकांनी घेतलेली आहे त्याला उमेदवारी मिळेल एवढं नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।